नमस्कार मित्रांनो, आपण गणितामध्ये बरीच समीकरणं बघतो आणि आपण ती पाठांतर करून जशी तशी आपण लक्षात ठेवतो. पण बऱ्याचदा ही समीकरणं अशी का आहेत याचं कारण आपल्याला माहीत नसतं. उदाहरणार्थ, एक समीकरण a + b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर + b स्क्वेअर + 2ab हे आपल्याला तोंडपाठ आहे. पण हे असंच का आहे हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत नसतं. कारण आपण गणितातली समीकरणं व्हिज्युअलाइज करायचा प्रयत्न करत नाही. म्हणजे चित्रामध्ये हे कसं दिसेल, a स्क्वेअर + b स्क्वेअर म्हणजे काय, किंवा a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे काय, समीकरणामध्ये या समीकरणामध्ये 2ab काय येतं, हे सर्व आपण जर व्हिज्युअलाइज केलं तर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने समजू शकेल. आणि हे का आहे हे आपण उदाहरणातून आणि या उदाहरणांच्या आकृत्यांमधून समजून घेणार आहोत. चला तर सुरू करूया. a + b आणि ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू आपण लिहितो a स्क्वेअर + b स्क्वेअर + 2ab बरोबर. आता हे असं का आणि याची कारणं काय आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत. आता मित्रांनो, आपण क्षेत्रफळ हा 4थ्या इयत्तेचा धडा बघितला. तर याच्यामध्ये स्क्वेअर किंवा चौरस एखाद्या आकाराचं क्षेत्रफळ असतं. उदाहरणार्थ आपण एक काम करू, इथे आपण एक चौरस बनवूया. हा असा मी चौरस बनवला आणि समजा ह्या चौरसाचं क्षेत्रफळ 1 आहे. ते कसं, याची ही बाजू 1 मीटर आहे आणि ही बाजू 1 मीटर आहे बरोबर. मग समजा आपण ह्या चौरसाचे 2 चौरस केले तर काय होईल. अशा प्रकारे मी दुसरा चौरस घेतो आणि इथे बाजूला जोडण्याचा प्रयत्न करतो. तर हा होतो आयत. याचा अर्थ काय होईल, ही बाजू पण 1 आहे आणि ही बाजू पण 1 आहे. म्हणजे ह्या बाजू दोन्ही झाल्या 2 आणि ह्या 1 असल्यामुळे 2 × 1 म्हणजे किती होते, याचं जे क्षेत्रफळ होईल ते होईल 1 × 2 बरोबर 2 मीटर स्क्वेअर. ठीक आहे, इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं. तर समजा ही बाजू आहे b आणि ही बाजू आहे a. तर आपण हे आता a + b चा स्क्वेअर हे कसं काढायचं हे आपण एखाद्या उदाहरणातून बघूया. तर तुम्ही मित्रांनो इथे बघताय की हा एक मी चौरस बनवलेला आहे आणि आपण याचं आता क्षेत्रफळ काढणार आहोत. तर ही जी चौरसाची बाजू आहे ती किती आहे, a आणि b, म्हणजे ही टोटल बाजू आहे a + b बरोबर. त्याच पद्धतीने ही उभी बाजू आहे a + b. आता हे a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर हे समजून घेण्यासाठी मी हा चौरस 2 भागात डिवाईड केलेला आहे, उभ्या आणि आडव्या रेषेने. पण जेव्हा हा मी डिवाईड केला, यामध्ये मला 4 प्रकारचे आकार मिळत आहेत. इथे मला एक चौरस मिळतो ज्याच्या सर्व बाजू a आहेत बरोबर. या चौरसाचं जे क्षेत्रफळ असेल ते असेल a स्क्वेअर बरोबर. त्याच पद्धतीने मला इथे एक स्क्वेअर मिळतोय, हा चौरस आहे, याची प्रत्येक बाजू आहे b, याचं क्षेत्रफळ होणार आहे b स्क्वेअर. इथे मला 2 आयत दिसत आहेत. तर तुम्ही आयतामध्ये बघाल की एक बाजू a आहे आणि दुसरी बाजू b आहे. इथेही एक बाजू a आहे आणि दुसरी बाजू b आहे. आपल्याला आयताचं क्षेत्रफळ माहीतच आहे की दोन्ही बाजूंचा गुणाकार बरोबर. म्हणजे b × a ab, इथे b × a ab हे या आयताचं क्षेत्रफळ आहे. तर आपण हे काढून बघूया. आता हा जो एरिया आहे याला मुद्दाम मी वेगवेगळे आकार दिलेले आहेत. तर हा जो छोटा चौरस आहे याला आपण क्लाउड म्हणूया. हा जो आयत आहे याला आपण स्टार म्हणूया. ह्या आयताला स्टार आणि मोठ्या चौरसाला आपण हार्ट म्हणूया. ठीक आहे, आता मी हे बाजूला करतो. हा झाला स्टार. हा पहिला स्क्वेअर झाला क्लाउड आणि हा झाला हार्ट. मी आज थोडंसं लहान करतो.
आता आपण बघूया की क्लाउड म्हणजे एचा जो स्क्वेअर आहे याचं क्षेत्रफळ आहे ए गुणिले ए बरोबर ए स्क्वेअर. 2 आयत असल्यामुळे आपण इथे 2 लिहू आणि मग 2 गुणिले ए गुणिले बी. हे एका आयताचं क्षेत्रफळ आहे आणि 2 आयत असल्यामुळे आपण त्याला 2 ने गुणिले केलेले आहे. म्हणजे काय झालं 2ab. आता जो हार्ट आहे याचा अर्थ काय होतो बी गुणिले बी इक्वल टू बी स्क्वेअर. तर बघा आपल्याला आता ह्या पूर्ण मोठ्या चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. काय आहे त्याची बाजू ए प्लस बी इथे आपण लिहिलेलं आहे. म्हणजेच काय झालं ए प्लस बी आणि ही पुन्हा ए प्लस बी. याचा अर्थ काय होईल याचा स्क्वेअर होणार. म्हणजे झाला हा ए प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू पहिले काय आहे ए स्क्वेअर छोटा चौरस, नंतर आपण घेऊ बी स्क्वेअर मोठा चौरस आणि शेवटी 2 आयतांची बेरीज म्हणजे काय झाली 2ab. याचा अर्थ हे समीकरण आपण खूप सोप्या पद्धतीने आकृतीच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे की ए प्लस बी या ब्रॅकेटचा स्क्वेअर या समीकरणाचं उत्तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab असं काय येतं. आता तुम्ही ए आणि बीच्या जागी कोणतेही अंक टाकले तरी हे उत्तर सारखंच येणार आहे. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल. अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.